मध्ये दाखल झाल्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या पोलीस दलाला अजून ताकद भेटेल असा माझा विश्वास आहे. साहेब, अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे, अवकाळी पाऊस सुद्धा झालाय. सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे नुकसान भरपाई देण्याचं काम बघा, होणार? जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या 3 दिवसात अगोदरच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की निसर्गामुळे हे जे काही नुकसान होत आहे, प्रामुख्याने आंबा काजू या संदर्भात अधिवेशन संपण्याच्या अगोदरच त्या पद्धतीचं नुकसान भरपाई म्हणा, सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतो आहे. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. हर्षवर्धन सकपाळांनी एक वक्तव्य केलंय. बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा जर उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस यावर विचार करेल असं त्यांनी म्हटलं. बघा, शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजितदादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला तर एक सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणं ही एक भावना आहे आणि त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत अगर काँग्रेसवाले बसत नसतील तर ते त्यांचे संस्कृती काय आहे, त्यांचे संस्कार त्यांच्यावर काय ह्याच्यात प्रदर्शन करतायत. आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की आदरणीय अजितदादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेला असल्यामुळे